जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशनमध्ये स्वागत करत आहे. बघा, आज आपण पाहणार आहोत नवोदय जवाहर नवोदय विद्यालय जो 5वी ते 6वी चा जो पेपर असतो, त्या पेपराचं विश्लेषण. काही एमसीक्यूज आहेत, काही पीवायक्यू आहेत आपल्याकडे. ते पीवायक्यू आपण सोडवणार आहोत. लक्षात घ्या, याच्यामध्ये फार सोपे सोपे प्रश्न पण असतात, काही अवघड पण प्रश्न असतात. ठीक आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीचेच प्रश्न जर सोडवायचे जर असतील, ठीक आहे, तर माझी एक बॅच मी लॉन्च केलेली आहे, फास्ट ट्रॅक बॅच, जी 5वी ते 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. ठीक आहे, ते नवोदयसाठी किंवा स्कॉलरशिपसाठी काम करतात. ही बॅच फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत स्कॉलरशिपची परीक्षा संपणार नाही, जोपर्यंत नवोदयची परीक्षा संपणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत ही बॅच चालणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बूस्टर यूपी नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा. डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही ती बॅच आहे, ती बॅच तुम्ही परचेस करा, बाय करा. ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया. जवाहर नवोदय विद्यालय मॉडेल पेपर सेट नंबर 1. ठीक आहे, आपण हे एक सराव प्रश्न संच घेतलेला आहे, त्याच्यावरचा सेट नंबर 1 आपण घेतलेला आहे. ठीक आहे, आपण एक 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 गोष्टी बघूयात, नेमकं काय आहे काय नाहीये. ठीक आहे, चला मग आता पुढे सरकूया. बघा, हा जो दिलेला आहे, हा एक जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं असतं की कशा पद्धतीने पेपर भरायचा आहे, मेंटल ॲबिलिटी किती क्वेश्चन्स आहेत, अर्थमॅटिक टेस्टचे किती क्वेश्चन्स आहेत, लँग्वेज किती आहेत, हे सगळं त्यांनी दिलेलं असतंय. ठीक आहे, नंतर आपण डिटेलमध्ये बघूयात एकदा कशा पद्धतीने आहे म्हणून. आता बघा, प्रश्न दिलेला आहे यांनी हिंदी आणि इंग्लिश. हरकत नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही हिंदी आणि इंग्लिश. आपण काय करणार आहोत, थोडंसं वाचूयात, तुम्हाला समजूयात. त्यांनी दिलेलं आहे, in question number 1 to 4, four figures have been given in each of these four figures. Three figures are similar in some way, okay? And one figure is different. Select the figure which is different, darken the circle. थोडक्यात म्हणजे काय, चार तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत. त्या चार डायग्राम पैकी एक डायग्राम वेगळी आहे, एक डायग्राम वेगळी आहे, ती तुम्हाला शोधायची आहे. तुम्हाला काय करायची आहे, शोधायची, हे लक्षात घ्या. चला, हरकत नाही, पण शोधूया आता. सिंपल दिलेलं आहे, काय दिलेलं आहे चेक करा आता. सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे. ओके, हरकत नाही. आता आपल्याला चेक करायचं आहे की पोझिशन्स कशा आहेत, कशाच्या, ज्या छोट्या छोट्या ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्यांच्या पोझिशन्स कशा आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. हे शोधत असताना आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की बघा, असे प्रश्न आहेत ना, ज्यावेळेस मी एमबीए कंप्लीट केलं का त्यावेळेस सुद्धा हे प्रश्न तिथे विचारले जात होते अशा पद्धतीने. लेवल थोडीशी हार्ड होते, लक्षात घ्या, लेवल हार्ड होते तिथं. मग अँटी क्लॉकवाईज किती आहे, किती डिग्रीनं पुढे सरकतंय, असं पण चेक करावं लागत होतं. आता काय करू आपण, सरळ सरळ पद्धतीनं दिसतंय का नाही चेक करूया, लक्षात घ्या. आता बघा, सिंपल आहे. इथं काय दिलेलं आहे राजा, शून्य दिलेलं आहे, शून्यच म्हणू आपण. हा, वर्तुळ म्हणू, छोटं वर्तुळ. मोठं वर्तुळ तर आहे सगळीकडे, मोठ्या वर्तुळाचं काही घेणं देणं नाहीये, छोटं वर्तुळ. बघा, त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे आहे क्रॉस, ते चेक करावं लागेल. क्रॉस एकच आहे, क्रॉस एकच आहे, क्रॉस एकच आहे, क्रॉस दोन आहेत. त्याच आपल्याला समजलंय पर्याय क्रमांक 4 उत्तर असायला पाहिजे. का वेगळा आहे ना, प्रत्येक ठिकाणी क्रॉस किती आहे, एक एक आहे. प्रत्येक ठिकाणी छोटे सर्कल किती, एक दोन, एक दोन, एक दोन. पोझिशनची काही गरजच नाही पडली आपल्याला. डायरेक्ट त्यांनी काय दिलेलं आहे, तर दोन सर्कल, दोन सर्कल, इथं एकच सर्कल आहे. जे वेगळा कोण झाला, पर्याय क्रमांक 4 हा वेगळा झालेला आहे. तर त्या लागले, चलो चलो, ठीक आहे. पुढे सरकूया आता, पुढे सरकूया. आता बघा, हा क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 वेगळा कोणता आहे असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. वेगळा कोणता आहे, चला सांगा बरं, काय वेगळा असेल यातला. ऑब्झर्व करा, काहीतरी ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करा. ए बी सी डी, आणि मला पर्यायामध्ये उत्तर तुम्ही कमेंट करा. मला पर्याय, त्याचे पर्यायाचे उत्तर जे कमेंट विथ रिझन, ते मला कमेंट करा. काय उत्तर असायला पाहिजे, काय उत्तर असायला पाहिजे. बघा, प्रत्येक ठिकाणी काय दिलेलं राजा, सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे, सर्कल आहे. याच्यामध्ये बघा लागणार आहे तुम्हाला, पेर आहे की नाही, हे पेंटागॉन आहे का, हेक्झागॉन आहे का, काय नेमकं चेक करा तुम्ही, मला सांगा पटकन. बघा, कोण आहे तिथं, बघा, 1 2 3 4 5 6, 4 3 6 4 3, कोण, हा कोण, कोण म्हणतोय मी, अँगल. इथं बघा, 1 2 4 5 6 7 8, 8 कोण आहेत. आता तुम्ही म्हणणार सर
कोणांच्या अनुषंगाने, आता हे झाले कोण, आता बाजू मोजा, बाजू बाजू किती आहेत 4, 1 2 3 4 5 6, 6 बाजू आहेत. ठीक आहे. आता याला किती बाजू आहेत, 3 बाजू आहेत. याला किती बाजू आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, 8 बाजू आहेत. लक्षात घ्या. तर कोणांच्या आणि बाजूच्या अनुषंगाने जर विचार जर केला तर सगळ्या समसंख्या आहेत. कोण समसंख्या, समसंख्या, समसंख्या. फक्त त्रिकोणमध्ये काय झालेलं आहे, विषम संख्या आलेली आहे. कोणांची विषम संख्या आहे, बाजूंची पण विषम संख्या आहे. तर सर पर्याय क्रमांक तुम्ही 3 हा वेगळा देऊ शकता. ऑड वन आउट काय आहे पर्याय क्रमांक, पर्याय क्रमांक समजायलाय का, कमेंट करा, कमेंट करत जा. आणि तुमच्या मित्रांना सांगा की लिंक मी तुम्हाला शेअर करतोय. ठीक आहे. की जे चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा. म्हणजे वेगवेगळे प्रश्न आहेत जे नवोदयसाठी, जे स्कॉलरशिपसाठी विचारले जाणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. लक्षात घ्या, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा जर तुम्हाला जर डिटेलमध्ये अजून काही गोष्टी शिकायच्या असतील तर माझं ऍप आहे, ते ऍप तुम्ही डाउनलोड करा. तर यूपी तर तुमचा कोर्स बाय करा तुम्ही. ठीक आहे. बघा कोर्स बाय करा. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न हा तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगा रे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. मला 30 सेकंद देतो पाहिजे तर. 30 सेकंद देतो. चला सांगा पटकन पुढच्याचं उत्तर काय असायला पाहिजे. तिसऱ्याचं उत्तर काय असायला पाहिजे, पटापट बोला. पुढं सारखं आता काय पुढच्याचं उत्तर, त्याचं उत्तर काय असणार रे. बघा मित्रांनो, पुढच्याचं जे उत्तर आहे थोडं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी पंचकोन आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे, त्रिकोण आहे आणि षटकोन आहे. तर वेगळं काही कोणांवरून आपल्याला कॅल्क्युलेशन, फक्त कोणांवरून कॅल्क्युलेशन करता येणार नाही. तर कोणासोबत काय दिलेलं आहे, कोणासोबत दांड्या दिलेल्या आहेत, दांड्या, शेंड्या. शेंड्याचं मोजमाप करावं लागेल आपल्याला. शेंड्याचं मोजमाप जर करायचं ठरलं, सिंपल गोष्ट आहे राजाओ. 5 कोण आहेत किंवा 5 बाजू आहेत. याला किती बाजू आहेत, 5 बाजू आहेत. शेंड्या किती झाल्या, 1 2 3 4 5 आहे की नाही. इथं किती बाजू आहेत, 3 बाजू आहेत. पण शेंड्या किती झाल्या, 1 2 3 4 5, 5 शेंड्या झाल्या आहे की नाही. 5 शेंड्या झाल्या. आता इथं बघा, इथं बाजू किती आहेत, 3. शेंड्या किती झाल्या, 1 2 आणि 3 शेंड्या झाल्या आहे की नाही. पुन्हा एकदा बाजू किती झाल्या, 6. 1 2 3 4 5 6. म्हणजेच काय झालं, इथं बघा तेवढ्या बाजू आहेत तेवढ्या शेंड्या आहेत. 5 बाजू आहेत, 5 शेंड्या आहेत. ओके. 3 बाजू आहेत, 5 शेंड्या आहेत. ओके नाहीये, इक्वल नाहीये, इक्वल नाहीये, इक्वल नाहीये. लक्षात घ्या, इक्वल नाहीये. बघा इकडं 3 बाजू आहेत, 3 शेंड्या इक्वल आहे. 6 बाजू आहेत, 6 शेंड्या इक्वल आहे. त्या 3 डायग्राम मध्ये, 3 आकृतींमध्ये आपल्याला असं बघायला भेटलं, जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या शेंड्या आहेत, जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या शेंड्या आहेत, म्हणजेच इक्वल आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मध्ये, बी मध्ये आपल्याला असं दिसून आलं इक्वल नाहीये. 3 बाजू आहेत पण 5 शेंड्यात इक्वल नाहीये. इकडे कसं झालंय, 5 बाजू आहेत, 5 शेंड्या. 3 बाजू आहेत शेंड्या, 6 बाजू आहेत, 6 शेंड्या. पर्याय क्रमांक बी 2 हे त्याचं उत्तर, करेक्ट उत्तर आहे. समजायला लागलंय का. सोपं रे, अवघड काही नाहीये. आपलं फक्त बुद्धी चालवायची. काय चालवायची राजाओ, बुद्धी चालवायची. वेगळं काय, प्रश्न काय आहे, वेगळा ऑड वन आउट आपल्याला शोधायचा आहे. काय शोधायचं आहे, ऑड वन आउट शोधायचा आहे. ओके. चला पुढे सरकूया मग. आता पुढे सरकूया. पुढचा प्रश्न आता. ओके, त्या पेजवर बघा. आता त्यांनी आता पार्ट 2 भाग 2 असा विचारलेला आहे. भाग 2 मध्ये काय विचारलंय चेक करा. आता भाग 2 मध्ये त्यांनी विचारले, इन अ क्वेश्चन नंबर 5 to 8 a problem figure is given on the left side and 4 answers marked given A, B, C, D are given on the right side. Select the answer figure which is exactly the same as the question figure. Darken the circle in the OMR answer sheet against the number corresponding to the questions. म्हणजेच काय रे बापू, काही अवघड नाहीये.
त्यांनी जे सांगितलंय, ही जी डायग्राम आहे इकडची डाव्या हाताची, अशाची अशी इकडं कोणती दिसती ती चेक करायची आणि उत्तर काढायचं. लक्षात यायला लागले? यस. चला चेक करा मग. सांगा बरं उत्तर काय असू शकतं याचं? प्रश्न क्रमांक 8चं. प्रश्न क्रमांक 8चं सांगा. सिंपल आहे राजा. फक्त बारीक ऑब्झर्वेशन करायचं. काय करायचं दादा? बारीक ऑब्झर्वेशन करायचं. बारीक ऑब्झर्वेशन, एकदम मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं, उत्तर तुमचं निघणार आहे. तर तुमचं अरे बघा कसं काय. हा जो आहे हा जो मधला जो स्टार आहे, स्टार, त्या स्टारवर सर्वात पहिले चेक करू. ऑप्शन इलिमिनेशन मेथड वापरायची. कोणती? ऑप्शन इलिमिनेशन मेथड म्हणजे काय रे दादा? लक्षात घ्या. ऑप्शन एलिमिनेशन मेथड म्हणजे तुम्ही समजा गेले गावाला किंवा दुकानाला, दुकानात गेले, तुम्हाला शर्ट घ्यायचंय, त्या बाबानं तुम्हाला 4 शर्ट दाखवले, घ्यायचा तर एकच पण दाखवले 4. तुम्ही कसं म्हणतात? हा कलर चांगला नाही, बाजूला काढ. त्याची कॉलर चांगली नाही, बाजूला काढ. है ना? त्याचं शोल्डरच कमी येतंय, बाजूला काढ. हा एक उरलाय, तो घेऊन टाक. ऑप्शन एलिमिनेशन, एक एक एलिमिनेट केले, आहे की नाही? एक एक एलिमेंट मायनस करत गेलो. तसंच इथं पण ऑप्शन एलिमिनेशन मेथड करायची आहे. लक्षात घ्या. सिंपल आहे. हा स्टार आहे. ह्या स्टार सारखा कोण दिसू शकतो? तर बघा, हा एकदम मोठा स्टार आहे, वरती आहे. आलो, इकडे आलो, हा छोटा आहे, कॅन्सल. खाली आलाय, हा आलो, हा पण छोटा आहे, कॅन्सल. म्हणजेच पर्याय क्रमांक ए आणि डी मध्ये तुम्हाला आता काय करायचंय? चेक करायचंय. पर्याय क्रमांक ए आणि डी मध्ये कोणता पर्याय येऊ शकेल तुमचा? कोणता पर्याय येऊ शकेल सांगा. कोणता पर्याय? आता परत चेक करायचंय. त्याच बारक्या स्टारला चेक करू अजून. हे जे एज आहे बारक्या स्टारचं, एकदम बारकाईनं जर पाहिलं, हे एज एकदम शार्प नाहीये, हे शार्प आहे. शार्प आहे. हे जे इकडचं प्रश्नाचं जे एज आहे ते अशा पद्धतीने आहे. आणि हे जे पर्याय क्रमांक 1चं आहे अशा पद्धतीने एकदम शार्प आहे. शार्प हे टोकदार आहे, टोकदार. हा पण कॅन्सल. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर यायला पाहिजे. राहिला प्रश्न, सर मग ह्या मोठ्या त्रिकोणांचं काय काम आहे? ते पण चेक करू शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या त्रिकोणावर पण, सॉरी त्रिकोण म्हणतो, वरच्या स्टारवर पण तुम्ही चेक करू शकतात. वरच्या स्टारनं पण आन्सर निघू शकतं. वरच्या बघा, वरच्या स्टारनं जर बघितलं, याचा शार्प एज नाहीये वरच्याचा, हे तर शार्प एज आहे, म्हणजे हा कॅन्सल. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन मेथड वापरून उत्तर काढू शकता. मला मित्रांनो लक्षात? येस. पुढे सरकायचं, सरकूया आता. हा प्रश्न सेम टू सेम दिसणारा कोणता? अशीच आकृती इकडं कोणती दिसणार आहे ती चेक करायची. अशीच आकृती. यस. सांगा बरं काय उत्तर यायला पाहिजे? अशीच आकृती. एकदम हे तर लय सोपं आहे. हे लय पांचट प्रश्न आहे. लय पांचट प्रश्न आहे. पटकन उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. त्यात गडबड व्हायला नको. ठीक आहे? गडबड व्हायला नको. बघा, हा त्रिकोण, सरळ त्रिकोण दिलेला आहे. हा उलटा त्रिकोण आहे, कॅन्सल. वर्तुळ दिलंय, कॅन्सल. मग उरलं काय? ए आणि डी. ए आणि डी मध्ये बघा, आता वर्तुळावर काम करायचं का? यस. याला बघा, याला कान आहे. याला कान आहे, त्याला कान नाहीये, हा कॅन्सल. उरला कोणता? बी. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर. लक्षात घ्या. त्याला कान आहे, उरलेल्या याच्यामध्ये त्याला कान नाही, तो कॅन्सल. उरला काय? बी. सोपं आहे, सोपं आहे. अवघड काहीच नाहीये, अवघड काहीच नाही बरं का. अशीच बघा, अशाच पद्धतीची श्रृंखला आहे, मी कायम स्वरूपात चालू ठेवणार आहे. तुम्ही नियमित बघा. नियमित बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर बूस्टर, BOSTER हे चॅनलला, सॉरी हे ऍपला डाउनलोड करा. ऍप डाउनलोड झालं, ऍप डाउनलोड झालं की तुम्हाला काय बघायला भेटेल तिथे? तर एक स्कॉलरशिपची आणि नवोदयची एक कोर्स बघायला भेटेल. कोर्स तुम्ही सबस्क्राईब करा, बाय करा, विकत घ्या. तो कोर्स नवोदय आणि स्कॉलरशिप आहे, नवोदय स्कॉलरशिप पर्यंत परीक्षा 2025-26 माझ्या मते 8 फेब्रुवारीला काहीतरी स्कॉलरशिप आहे. तोपर्यंत आपण लेक्चर घेणार आहोत त्या ऍपमध्ये. तर घ्या त्या ऍपमध्ये 8 फेब्रुवारी पर्यंत. नवोदयची आता लगेच परीक्षा आहे काही दिवसातच. नवोदयची आता आपण जी प्रॅक्टिस करतोय नवोदयच्या अनुषंगाने आणि स्कॉलरशिपच्या अनुषंगाने पण करतोय, पण जास्त फोकस नवोदयावर करतोय. त्यामुळे काय करायचंय, लवकरात लवकर ते चॅनल आणि हे चॅनल आणि त्या ऍपला
लवकर लवकर डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. तर ऍप कसं डाउनलोड करायचंय, होत नाहीये, प्रॉब्लेम येतोय, मला फोन करा, मेसेज करा. मी एखाद्या लेक्चरमध्ये असेल तर मेसेज करा. ठीक आहे, पालकांनी पण लक्षात घ्या, पालकांनी पण लक्षात घ्या, व्यवस्थितरित्या यांना सपोर्ट करा मुलांना. ठीक आहे, चलो आता पुढे सरकूया. पुढचा प्रश्न सांगा रे, याचं उत्तर काय आलं पाहिजे? 7व्याचं उत्तर काय आलं पाहिजे सांगा. वेगळं कोणतं आहे? नाही नाही सॉरी, वेगळं नाही, सेम टू सेम कोणतं आहे? प्रश्न काय आहे? अशीच आकृती कुठं दिसते एबीसीडी मध्ये, कुठं दिसते करायची. बघा ही सिंपल आहे. हा हॉरिझॉन्टल लाईन आहे, हा स्लिपिंग लाईन आहे, स्लिपिंग हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल वाली ही आहे का? पाहिजे ना अशी, नाही आहे, कॅन्सल. आहे का? नाही आहे, कॅन्सल. ए आणि बी काय झाले राजा? कॅन्सल झाले. उरलं काय? सी आणि डी. अजून थोडस बारकाईने चेक करायचं, अजून बारकाईने चेक करायचं, उत्तर काढायचं. बारकाईने चेक केलं कशामध्ये? सी आणि डी मध्ये बारकाईने चेक केलं. हा जो डिस्टन्स दिसतोय ह्या सी आणि डी मध्ये, हा जो डिस्टन्स घेतला, हा जो डिस्टन्स दिसतोय जास्त आहे का कमी आहे? जास्त आणि कमीच्या अनुषंगाने इथं पहा, इथं काय भेटला? इथं जास्त आहे. तो जास्त आहे, हे उत्तर तुमचं बरोबर आहे. की हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक काय आला पाहिजे? सी यायला पाहिजे. पर्याय क्रमांक काय आला पाहिजे? यायला पाहिजे. ठीक आहे, यस, प्रयाग बरोबर उत्तर देतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघू आता. प्रश्न काय दिला बघा. देयर इज अ प्रॉब्लेम फिगर ऑन द लेफ्ट साइड. झूम करतो मग तुम्हाला वाचायला देतो. इच क्वेश्चन काय दिलं बघा, वाचा. There is a problem figure on the left side, a part of which is missing. Observe the answer figure A, B, C, D on the right side. Find out the answer figure which, without changing the direction, fits in the missing part. Problem. Okay. सिंपल गोष्ट आहे राजाओ. आमाचं पत्र हरवलं, तेच आम्हाला सापडलं. आता इथं काय झालेलं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे बघा. हा जो भाग आहे ना, हा भाग, हा ब्लँक आहे, हा रिकामा भाग आहे. हा जो भाग आहे ना, वर घेतो थोडा, हा जो भाग दिलेला आहे ना राजा, हा भाग रिकामा आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, हा जसा डायग्राम काढलेली, ही डायग्राम जशी काढलेली, डायग्राम नुसारच पण डायग्राम यायला पाहिजे, आहे की नाही? मग तशी डायग्राम येणारी, ती डायग्राम फिट बसेल, ती डायग्राम याच्यातून काढा, असा त्यांचा प्रश्न आहे. असा त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न दिलेला आहे, तर त्यांनी काय सांगितलंय? हो, बिना दिशा परिवर्तन के. म्हणजे आता तुम्ही म्हणणार सर हे तर नाही आहे, समजा ही मी डायग्राम काढली बघा, उत्तर तर काढलं मी, आहे की नाही? जसाल तसं कुठं दिसतंय, जसाल तसं कुठं दिसतंय? यास, इथं डी दिसतंय. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. म्हणणार सर हे सी पण आहे ना फिरवल्यानंतर, त्यांचं म्हणणं आहे फिरवायचं नाही, जसाल तसं कसं फिट बसतंय ते उत्तर काढायचंय. ते मी ही डायग्राम उचलली, अशी अशी डायग्राम उचलून इथं ठेवली, उत्तर येणार आहे. लक्षात घ्या, अशी डायग्राम उचलली, इथं ठेवली, उत्तर येणार आहे. तुम्ही असं नाही करणार सर, ही उचलली मग हिला फिरवली मग इथं ठेवलं, चालणार नाही, चालणार नाही. तसाल तशी. पर्याय क्रमांक डी उत्तर यायला पाहिजे. पुढं सरकायचं, सरकूया. सांगा कोणती डायग्राम तिथं फिट बसेल? अरे बघितल्या बघितल्या समजायला लागले ना, ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे, ही ब्लॅक कलर घ्यावा लागेल, सॉरी, ही जी डायग्राम आहे, ही सरळ लाईन आहे ना, सरळ येणार आहे, एक्झॅक्ट लाईन येणार नाहीये. एक्झॅक्ट लाईन नसेल तर हे कॅन्सल. एक्झॅक्ट लाईन आहे ना तिथं, क्रॉस मध्ये कोणती झिगझॅग आहे, झिगझॅग येणार नाहीये, कॅन्सल. ओके. आता इथं बघा, बघा हे सेम आहे, इथे जे सेम आहे ते इथं सेम आहे, इथे सेम आहे ते इथं सेम आहे, इथं जे सेम असणार, इथं मोठा सर्कल, इथं बारका सर्कल. अशी डायग्राम कुठं दिसती का? मोठा सर्कल, बारका सर्कल. बघा मोठा सर्कल आहे, बिग सर्कल, सॉरी
तो सर्कल जसा साईज आहे त्याच साईजचा इथं आहे, मोठा आणि छोटा नाही याच्यामध्ये, कॅन्सल. आता बघा याच्यात छोटा आहे पण छोटा वर आहे, आपल्याला मोठा वर पाहिजे, हा पण कॅन्सल. इथं बघा हा मोठा आहे, मोठा वर घेतलाय, हा छोटा आहे, इथं छोटा घेतलाय, पर्याय क्रमांक ए. समजायला लागले का? यस, समजणारच, समजणारच. मजा कशी असते, नॉर्मली अशी आकृत्याची परीक्षामध्ये प्रश्न आले की आपली मजा असते, एकदम भारी काम असते. शाळेत आपण काही शिकत नाही, शिकून काही कळत नाही, म्हणजे आपण शाळेत लक्ष देत नाहीत, मास्तर बरोबर शिकवायलेत शाळेत पण आपण शिकत नाहीत ना. सो यू शुड हॅव टू गिव्ह द अटेन्शन टुवर्ड्स द टीचर्स इन स्कूल ऑल्सो, and then only you will get the knowledge from the teacher, otherwise बम बोले तुम्ही बोले. असाच प्रश्न होईल तुमचा. पुढे सरकूया. क्वेश्चन नंबर 11. सांगा 11. सांगा पटापटा पटापटा. आपण डायग्राम परीक्षेमध्ये तुमच्या जर पेन्सिल जर असेल ना राजा, पेन्सिल पेपर तुमच्या समोर असेल ना, तुम्ही डायग्राम काढायची जशी मी काढतोय, लगेच उत्तर सापडेल तुम्हाला. बघा आता सिमेट्रिक आहे ना, अशी आली, अशी इकडे आली, बरोबर आहे. यस, ओके, हरकत नाही. तर इकडं सर्कल आहे, इकडं सर्कल आहे, इकडं काय षटकोन आहे तर इकडं पण षटकोन असायला पाहिजे. षटकोन कसा असायला पाहिजे, याला चिटकोन असायला पाहिजे ना, अशा पद्धतीनं, बरोबर आहे. थोडी माझी आकृती बाहेर जाईल, लक्षात यायला लागलं मला काय म्हणायचंय. अशीच आकृती कुठे दिसायला लागली, यस, बी क्रमांक. सर्कल तर येणार नाहीये, हे कॅन्सल, हे कॅन्सल. हा षटकोन आहे, इकडं षटकोन पाहिजे, पण इकडं चाललाय, हा पण येणार नाही. पर्याय क्रमांक बी यायला पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक बी यायला पाहिजे. असे काही प्रश्न आहेत, प्रश्न सॉल्व्ह करायचे. हा शेवटचा प्रश्न आजचा. सांगा याचं उत्तर काय असायला पाहिजे, उत्तर काय असायला पाहिजे. इकडून सर्कल आहे, असं आहे तर मी अशी लाईन काढणार, पण अशी एक पद्धतीने काढणार. लक्षात घ्या कोणता पर्याय येतो याचा. हा येत नाही, हा पण येत नाही, हा करेक्ट आहे, हा येत नाही. हा उचलला, ठेवला, जसा तसा दिसतोय, तसा दिसतोय बघा, अशा पद्धतीनं चालता. अरे सॉरी, माफ करा, हा माफ करा, माफ करा. असा उचलून ठेवलाय, असा उचलून ठेवला, हा पर्याय क्रमांक ए पाहिजे, केला पाहिजे. हा नाही येणार, खालचा नाही येणार. बघा कन्फ्युजन होतंय बरं का, कन्फ्युजन होतंय. मोठी स्क्रीन असल्यामुळे मला थोडंसं बघायला कन्फ्युजन झालं. तुम्हाला पण छोट्या स्क्रीनवर म्हणजे त्या पेपरवर कन्फ्युजन होईल. पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. बघा चल्ला, उचलून ठेवला, आला उत्तर. बघा असं गेलं, असं गेलं, हे लाईन मारली, असं गेलं, हे लाईन मारली, आलं उत्तर. करेक्ट आहे. चलो तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल पोहोचवा. तुम्ही पण ऍप डाउनलोड करा. ऍपचं नाव आहे बूस्टर यूपी आणि मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपसाठी तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 5वी स्कॉलरशिप नवोदयसाठी तो ग्रुप बनलेला आहे, त्यांनीच जॉईन व्हायचं, बाकीच्यांनी जॉईन व्हायचं नाही. ते नवोदय 5वीला आहेत विद्यार्थी, ठीक आहे, किंवा 5वीतून 6वीत जाणार आहेत, नवोदयची परीक्षा देणार आहेत, त्यांनीच ग्रुपला जॉईन व्हायचं. ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या नंबरवर मला मेसेज करू शकता. नाव, शाळेचं नाव, 8252314849 ह्या नंबरवर मेसेज करायचा, मला व्हॉट्सअप करायचं. नाव, शाळेचं नाव, सिटी, तुम्ही 5वीला आहात, सगळेच 5वीला असणार आहे, टाकायचं. चलो थांबायचं इथे, रजा घेतो. जय हिंद.